अनेकदा प्रश्न पडतो की मुलांना आवडेल असं आणि तरीही पौष्टिक असं काय बनवावं, बरोबर ना? तर आज आपण बोलणार आहोत एका अशाच मस्त रेसिपीबद्दल. नाचणीचा केक. हा केक चवीला तर उत्तम आहेच, शिवाय बनवायला एकदम सोपा आणि पौष्टिकतेने तर भरपूर आहे. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी ह्या नाचणी केकची ओळख करून घेऊया. मग तो बनवायचा कसा त्याची कृती बघू. तिसरं म्हणजे नाचणीचे आरोग्यदायी फायदे काय आहेत ते समजून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी केक देताना काय लक्षात ठेवायचं यावर बोलू. चला तर मग सुरू करूया. तर पहिला मुद्दा, पौष्टिक नाचणी केकची ओळख. म्हणजे केक बनवायला सुरुवात करण्याआधी हे समजून घेऊया की हा केक मुलांसाठी इतकाच चांगला पर्याय का आहे. विचार करा, एक असा केक जो तोंडात टाकताच विरघळतो, एकदम सॉफ्ट आणि त्याच वेळी पौष्टिकतेने भरलेला. हो, हा केक अगदी तसाच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर 1 वर्षाच्या वरच्या मुलांसाठी हा अगदी सेफ आहे. आणि गंमत म्हणजे हा केक फक्त लहान मुलांसाठीच नाहीये, म्हणजे 1 वर्षाच्या बाळापासून ते शाळेत जाणाऱ्या मुलांपर्यंत. आणि खरं सांगायचं तर घरातले मोठे सुद्धा आवडीने खातील. सगळ्यांसाठीच हा एक हेल्दी ऑप्शन आहे. आणि हो, सगळं साहित्य घरगुती आणि सुरक्षित असल्यामुळे पालकांनाही एकदम टेन्शन फ्री वाटेल. बरं, आता आपल्याला कळलंय की हा केक किती भारी आहे. मग आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. तो म्हणजे हा केक बनवायचा कसा. चला बघूया याची सोपी कृती. यासाठी लागणारं साहित्य अगदी साधं आहे, जे बहुतेक करून आपल्या स्वयंपाकघरात असतंच. साधारण 50 ग्रॅम बटर, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि अर्थातच आपल्या रेसिपीचा हिरो 1 वाटी नाचणीचं पीठ. मग केक छान फुगावा म्हणून 1-1 चमचा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्सचे 4 थेंब आणि अर्ध्या लिंबाचा रस. बस इतकंच. आता कृती तर एकदम सोपी आहे. बघा, सगळ्यात आधी बटर आणि साखर एकत्र फेटून घ्यायची. मिश्रण एकदम हलकं आणि क्रीमी होईपर्यंत फेटा. केक सॉफ्ट होण्यासाठी ही स्टेप खूप महत्वाची आहे, हे लक्षात ठेवा. मग त्यात दूध आणि नाचणीचं पीठ घालून मिक्स करा. आता बेकिंग पावडर, सोडा, व्हॅनिला एसेन्स आणि लिंबाचा रस हळुवारपणे त्यात मिसळा. जास्त ढवळू नका, नाहीतर केक कडक होऊ शकतो. झालं. आता हे बॅटर एका ग्रीस केलेल्या टिनमध्ये होता आणि प्री-हीटेड ओव्हनमध्ये 180 डिग्रीवर साधारण 20 ते 25 मिनिटं बेक करा. केक झालाय की नाही हे चेक करण्यासाठी त्यात टूथपिक घालून बघा. जर ती स्वच्छ बाहेर आली तर आपला केक तयार आहे. चला तर, केक कसा बनवायचा हे तर आपण पाहिलं, पण हा केक चवीपेक्षाही जास्त आहे. तो मुलांसाठी इतका फायदेशीर का आहे? हा फक्त एक गोड पदार्थ नाही, तर एक प्रकारे आरोग्याचा खजिना आहे. पाहूया नाचणीचे आरोग्यदायी फायदे. तर प्रश्न हा आहे की मुलांसाठी नाचणी इतकी फायदेशीर का मानली जाते? याला सुपर फूड का म्हणतात ते आता कळेल. पहिलं म्हणजे यात कॅल्शियम भरपूर असतं, जे मुलांची हाडं आणि दात मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. दुसरं, यात फायबर खूप असतं, ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. तिसरं म्हणजे यात आयर्न भरपूर आहे, जे रक्तासाठी चांगलं असतं. नाचणी हा ऊर्जेचा एक नैसर्गिक स्रोत आहे, ज्यामुळे मुलं दिवसभर ॲक्टिव्ह राहतात. आणि हो, याने पोट भरलेलं राहतं, त्यामुळे मुलांना सारखी सारखी भूक लागत नाही. ओके, तर आता केक तयार आहे, त्याचा मस्त सुगंध घरभर पसरलाय, पण तो मुलांना देण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला, आता आपल्या शेवटच्या भागाकडे वळूया. केक देताना काय लक्षात ठेवावं? केक सर्व्ह करताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं, केक कापायच्या आधी तो पूर्णपणे थंड होऊ द्या, म्हणजे त्याचे तुकडे व्यवस्थित पडतील. लहान मुलांना देताना त्यांना सहज धरता येतील असे छोटे छोटे पीसेस करा. आणि हो, एका वेळी 1 किंवा 2 तुकडे पुरेसे आहेत. आता काही महत्वाच्या सूचना. हा केक 1 वर्षापेक्षा लहान मुलांना देऊ नका. रेसिपीमध्ये शक्यतोवर जास्त साखर टाळलेलीच बरी. आणि जर मुलांना पहिल्यांदाच हा केक देत असाल, तर अगदीच छोटा तुकडा देऊन सुरुवात करा, म्हणजे त्यांना त्याची चव आणि टेक्स्चर हळूहळू कळेल. तर ही होती आपली नाचणी केकची सोपी, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी. ही मुलांना नक्कीच आवडेल. आता एक प्रश्न उरतो की मुलांच्या आरोग्यासाठी पुढची पौष्टिक रेसिपी कोणती बनवली जाईल? कारण शक्यता तर अनेक आहेत. नवीन पदार्थ शोधत रहा आणि प्रेमाने बनवत रहा.